श्री परमेश्वर प्रीत्यर्थम विशेषतः शिंदे एकनाथ शर्मणः यजमानः सर्वजनः सपुत्रः तथा च आपला नाव सांगा काश्यप गोत्रोत्पन्नम कुलोत्पन्नम नाव सांगा शर्मणः यजमानस्य हेतयोः यजमानयोः सकुटुम्बस्य सपरिवारस्य सकलकामना परित्यक्ते तथा च विशेषतः अस्य महाराष्ट्रस्य संपूर्ण फलप्राप्त महाराष्ट्रे निवसित जनानां संपूर्ण फलप्राप्त्यर्थं श्री रुक्मिणी पांडुरंग देवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थं मनेक्षित मनोकामना परिपूर्तये श्री रुक्मिणी पांडुरंग देवता प्रीत्यर्थं प्रतिवार्षिक विहित आम महाराष्ट्र जनतातः प्रतिनिधित्वेन अद्य श्री रुक्मिणी पांडुरंग देवता प्रीत्यर्थं पूजनं च करिष्ये। महाराष्ट्र स्मरण पूर्वक गणेश शंकर घंटादीप स्मरण पूजनाराधनं च करिष्ये। महाकाय सूर्योदय समप्रभा श्रीमान महागणाधिपतये नमः। सर्वविघ्नापते गन्धपुष्पं समर्पयामि नमस्करोमि। गणेशस्थापकवरुणाय नमः। सकलपूजार्थे गन्धपुष्पं समर्पयामि नमस्करोमि। शंखाय नमः। गन्धपुष्पं समर्पयामि नमस्करोमि। घंटिकायै नमः। सकलपूजार्थे गन्धपुष्पं समर्पयामि नमस्करोमि। धूपं दीपं कल्पयामि नैवेद्यार्थे शर्करा नैवेद्यं निवेदयामि नमस्करोमि। पवित्र पवित्रो वा सर्वावस्थान्वतो वा संशोधकेन आत्मानं प्रोक्षेत पूजा द्रव्याणि संप्रोक्ष अथ ध्यानम्। आवाहनार्थे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। गुरु शरीरे सर्वहेतु
पांडुरंगाभ्यां नमः मुखे आत्मीयं समर्पयामि ओम यत्पुरुषेण हंसात्मकाय पांडुरंगाभ्यां नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि पांडुरंगाभ्यां नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि हरि वासुदेव हरि ओम यत्पुरुषेण हव्यादेवाय नमः वसद्वास्यादिराजं देशमैत्मशरदवे श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि अथापयामि पंचामृतस्नानं समर्पयामि हरि ओम हरि ओम आर्याय सतमे देवी तथा समरण्यं भवावाजसंघटे कामदेव समद्वतं देवजे पितृसुद्धिरं वयोधरामि देवेश स्नानार्थं क्रियताम् पयस्नानं समर्पयामि पयस्नानान्तरे शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्ते सकलोपचारादि गन्धपुष्पं समर्पयामि प्रार्थना नमस्कारं समर्पयामि उत्तरे निर्माल्य ध्रुयेताभिषेकं कुर्यात् ओम विक्राम रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः तदे स्नानं समर्पयामि तदे स्नानान्ते सहशुद्धोदकस्नानं समर्पयामि सकलोपचारादि अभिषेक आपण विधान करत आहोत. विधान अंघोळ घालण्याचं महत्त्वाचं कार्य असं आहे, कारण असं आहे की आपल्याकडे जे सर्वात उत्तम, सर्वात उच्च, सर्वात उत्कृष्ट प्रतीचं म्हणून जे आहे ते आपण परमेश्वराला देतो. त्याप्रमाणे त्याला स्निग्ध करण्यासाठी, पोषण देण्यासाठी असं हे दुधाचं स्नान आपण घातलं. आता शर्करा स्नान आपण घालतो आहोत. देवाला तोंडाला साखर लावून गोड तोंड करत आहोत. विठुरायाचं हे ध्यान कसं आहे तर ते राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा हा विठुबाराया आहे. त्याच्या छातीवर वैजयंती माळ रुळते आहे. चंदनाची उटी लावलेली आहे. पांडुरंगाच्या तेजापुढे प्रत्यक्ष सूर्यचंद्रही दिपून जातात. सर्वस्व देणाऱ्या मेघासारखा तो सावळा रंगाचा आहे. त्याच्या कपाळावर टिळक आहे. माथ्यावर ज्ञान आणि सद्गुणाच्या रत्नांनी मंडित असा मुकुट आहे. त्याच प्रकाशात तो भक्तांना न्याहाळतो आहे. ही स्वयंभू वालुकामय मूर्ती आपण पाहत आहोत. ही 108 सेंटीमीटर उंचीची वालुकामय मूर्ती आहे. आपण या मूर्तीला अभिषेक करतो आहोत. शर्करा स्नान घालतो आहोत. पंचामृतांना अभिषेक घालतो आहोत. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावला जातो आहे. पुन्हा एकदा आपण दुधानं विठोबाला आंघोळ घालणार आहोत. हे दृश्य मोठं विलोभनीय दिसतंय बघा. म्हणजे तान्हा रामचंद्र दूध पिताना मुखातून आलेला ओघळ हृदयापर्यंत आला तेव्हा मोरोपंत म्हणतात, मंदाकिनीचा गगनी प्रवाहतो, चंद्रप्रभा पांडुरकाय वाहतो. आता इथे तर प्रत्यक्ष सगळा मेघश्यामच दुधानं माखून जातो आहे, दुधानं ढवळतो आहे. तर त्याचं सौंदर्य ते काय वर्णावं. दुधानं अभिषेक होतो आहे पांडुरंगाचा. स्निग्धता देणारं आणि पोषण देणारं असं हे जे गोरस आहे, ते दूध आहे, त्याला भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार अत्यंत उच्च असं स्थान आहे. त्यानंच आपण पांडुरंगाचा अभिषेक केला आहे.
विठ्ठलाच्या मूर्तीवर शिवलिंग आहे, पाठीवर शिंक आहे, गळ्यात कौस्तुभमणी विराजतो आहे, हृदयावर वत्सलांछन आहे, कमरेवर कमरबंध आहे, पोटावर त्रिवल्ली आहे. या मूर्तीला पाहून कोणा भक्ताचं ध्यान त्यामध्ये गुंग होणार नाही, त्यामध्ये मग्न होणार नाही? कोणता भक्त असेल तो? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, गळा तुळसीहार कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. अशी आहे ही श्री विठ्ठलाची सहज सुंदर मूर्ती. ती गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापित केलेली असल्यामुळे ती अचल आहे. असा तो निश्चल योगमुद्रेतला विठोबाराया. ही स्वयंभू मूर्ती ही भावतत्व दर्शनाने ज्ञानमूर्ती आहे, दर्शन रूपाने योगमूर्ती आहे, तर भावदर्शनाने ही भगवत मूर्ती आहे. हा विठोबाराया कटेवरती हात ठेवून, कमरेवरती हात ठेवून का बरं उभा आहे? त्याच्या हातात कोणतंही आयुध नाही आहे, त्याचा वरद मुद्रेतलाही हात नाही आहे. कोणतंही आयुध हातात नसलेला असा हा विठुराया तो उदास नाही आहे, तर कमरेवर हात ठेवण्याच्या योगानं तो दाखवतो आहे की मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान तरन्ति ते. माझ्याकडे येणाऱ्यांना भवनदी किंवा माया नदी मुळीच खोल वाटणार नाही. ही काय कमरे इतकीच तर आहे आणि या काठाला मी उभा आहेच ना. माझ्यावरती निर्धास्त होऊन कोणाही भक्तानं खुशाल या भवसागरामध्ये उतरावं आणि सर्व मायेवरती विजय मिळवत परब्रह्माशी म्हणजे माझ्याशी एकरूप होण्यासाठी माझ्याकडे यावं. मायेला अविद्या असं म्हणतात. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानाची नदी तरून जायची आहे, ती विठ्ठल नामाने आणि विठ्ठलाच्या दर्शनानेच ती पार करता येणार आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक शासकीय महापूजा करत आहेत. समवेत आहेत यावर्षीचे मानाचे वारकरी बाळूशंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. असा हा पंढरीचा विठुराया. त्याला भेटण्यासाठी जीवाची ओढ लागून लक्षावधी वारकरी पायी वारी करत पंढरपुरात पोहोचतात. त्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आजचे मानाचे वारकरी श्रीयुत बाळूशंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे. ते राहतात अंबासन, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक येथे. सर्व वारकरी बंधू भगिनींचे प्रतिनिधी म्हणून आज त्यांना हा मानाचे वारकरी म्हणून बहुमान मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या समवेत शासकीय पूजेमध्ये, महापूजेमध्ये ते सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातले तमाम सारे भक्त हे पांडुरंगाच्या महापूजेचा हा सोहळा बघतायत आणि ते सुंदर असं ध्यान पाहून तृप्त होत आहेत. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. विठ्ठलाला पाहिलं की त्याचं वर्णन करण्यासाठी संतांचे शब्द पुढे सरसावतात आणि ते तात्विक पातळीवर अद्वैतात जातात. शरीरावरचे चिन्ह सांगत आहेत. याला आपण विश्वरूप दर्शन असं म्हणतो. तरी सर्वांनी शांत राहून ऐका. वाट लावा. खुर्ची लावायची. खुर्ची द्या.
महाराष्ट्रातले तमाम सारे भक्त हे पांडुरंगाच्या महापूजेचा सोहळा पाहतायत आणि सुंदर ते ध्यान बघून तृप्त होतायत. भक्त पुंडलिकाने दिलेली विट विठ्ठलाला आहे. पाहिलं देव विटेवरती उभा आहेत. मुक्त केशी नावाची दासी होती, तिला तिच्या रूपाचा गर्व झालता. देवाने नाजूक रूप घेतलेलं आहे. त्यांचं बोट इथं या ठिकाणी देवाला रुतलेलं आहे. ते हे ठिकाण आहे. कृष्ण अवतारातील गुरुराखाची काठी आहे. पितांबराचा सोगा आहे. वासनी वेलाचा करदूड आहे. उजव्या हातात कमल पुष्प आहे. डाव्या हातात शंख आहे. अर्धांगी रुक्मिणी मातेला बसण्यासाठी दिलेली जागा आहे. या ठिकाणी ब्रह्मदेवाचे स्थान आहे. भृगु ऋषींनी मारलेली लात आहे. कौस्तुभ मणी आहे. मकर कुंडल आहेत. शिवाकार मस्तक आहे. पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठलाच्या मूर्तीचं वर्णन आत्ताच आपण इथे ऐकलं. विठ्ठलाला पाहिलं की त्याचं वर्णन करण्यासाठी संत महंतांचे शब्द पुढे सरसावतात आणि ते तात्विक पातळीवर अद्वैतामध्ये जातात, पण भावनिक पातळीवर ते द्वैतातच असतात. जगद्गुरु शंकराचार्य पांडुरंगाचं रूप बघून म्हणतात, महायोगपीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आता इथे पांडुरंगाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वस्त्र अर्पण करण्याचा सोहळा होतो आहे. पंढरपूर हे महायोगपीठ आहे. अधिपतीची पूजा वारकऱ्यांच्या हस्ते होत आहे. वारकरी सांप्रदायिक पद्धतीनं ती पूजा होते आहे. हे महायोगपीठ असं का बरं म्हटलं आहे, तर जिथे जीव हा शिवाशी जोडला जातो ते ठिकाण म्हणजे योगपीठ. इथे महायोगपीठ असं म्हटलंय कारण इथे प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये एका भक्ताशी म्हणजे पुंडलिकाशी जोडला गेलाय. प्रत्यक्ष शिवानं परब्रह्मानं जीवासाठी येणं हा महायोग, आणि म्हणून पंढरपूर हे महायोगपीठ म्हणून ओळखलं जातं. या विधियुक्त पूजेमध्ये आता पांडुरंगाला वस्त्र अर्पण करून वस्त्रानं नटवल्याचं काम केलं जात आहे. ज्यानं द्वैताचं द्वैत मोडतं ते हे रूप इतकं मनोहर आहे की ब्रह्मरूपात गेलेले संतही पुन्हा स्वरूपात येऊन त्याचं वर्णन करतात. जे द्वैत सांडी एकतत्व मांडी अद्वैत ब्रह्मांडी पैसू कीजे, ते रूप पंढरी पुंडलिकाद्वारी भक्तिमार्गचारी वशजया. पांडुरंगाला वस्त्र अर्पण करून वस्त्रानं त्याला नटवलं जात आहे. ही विधिवत पूजा होते आहे. षोडशोपचारांमध्ये ज्या उपचाराचा 7वा उपचार म्हणून समावेश आहे ती वस्त्रपूजा आता होते आहे. त्याआधी आपण पांडुरंगाला शुद्ध उदकानं आणि पंचामृतानं स्नान घातलं, दुग्ध स्नान घातलं, शर्करा स्नान घातलं. त्यानंतर आता वस्त्रपूजा होते आहे. विठ्ठलाच्या नामामध्येच एक वेगळं सामर्थ्य आहे. त्यातला विकार हा ब्रह्मरूप आहे, ठकार हा विष्णू रूप आहे आणि लकार हा रुद्र रूप आहे. म्हणून विठ्ठल हा त्रिमूर्त रूप आहे. एका विठ्ठलाच्या दर्शनानंच आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचं दर्शन घेण्याचं पुण्य लाभतं. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आदींनी पांडुरंगाला 24 वेगळा असं म्हटलंय. केशवादी चतुर्विंशती विष्णुमूर्ती ह्या चतुर्भुजच असतात, म्हणजे त्यांना 4 हात असतात. पांडुरंग मात्र द्विभुज आहे. विष्णूच्या सर्व 24 अवतारांपेक्षा तो वेगळा आहे. ओम नारायण स्वाहा माधवाय स्वाहा गोविंदाय नमः. यज्ञोपवीतं परमोपवीतं प्रजापतेः जमुरसादायुषं ब्रह्मजिवं यज्ञोपवीतं बलमस्ते जामश्चात्कन्दे धारयेत नरहाचम्य. केशवाय नमः. नारायण स्वाहा माधवाय स्वाहा गोविंदाय नमः. जीर्णयज्ञोपवीतं विधवयेत नरहाचम्य. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. कल्पकतेनं पांडुरंगाला सोवळं नेसवलं गेलेलं आपण पाहिलं. मूर्तीला सोवळं नेसवणं ही खरं तर सोपी गोष्ट नाही आहे.
माऊली म्हणतात, पेरुनी शेता जाई जे, तोषोनी प्रसाद घेई जे, पूजुनी देव पाहिजे. देव पाहायचा असेल तर त्याची पूजा करावी, त्याला गंध अक्षता वाहाव्यात, सजवावं आणि मग ते सुंदर असं रूप पाहावं. तसं पांडुरंगाचं मूळचं सुंदर असणारं रूप वस्त्रालंकारांनी अधिक सुशोभित करण्यात येतं. गोपवेशातला पांडुरंग हा मुरलीधर गोपाळच आहे. त्याच्या खांद्यावर मोहरी, उजव्या हाती शंख आहे, काठी आहे. असा तो गायी गुजींना आनंद देणारा गोप आहे. विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृंदकानंददं चारुहासं परब्रह्मलिंगम. आपण पाहतच आहोत की पांडुरंगाला मुकुट सुद्धा आता आपण घालून झालेला आहे. हा कसा मुकुट आहे त्याच्या वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, किरीटोज्ज्वलत सर्वदिक प्रांत भागम. साऱ्या दिशा उजळून टाकणारा हा ज्ञानमय असा मुकुट आहे. खरं तर श्री विठ्ठलानं शिवलिंगच मस्तकी धारण केलंय. श्री विठुरायाचे सर्वात महान भक्त म्हणजे श्री शिवशंकर. माऊली म्हणतात, तयाचे माथा मुकुट करी. पांडुरंगासाठी त्याचे भक्त इतके श्रेष्ठ पातळीवर आहेत की ते त्यांना मस्तकी धारण करतात. आणि असा हा शिवशंकरांचा शिवलिंगाचा मुकुट मस्तकी धारण करणाऱ्या पांडुरंगातून हरिहराचं ऐक्यच आपल्याला दिसून येतं. नाथांचा अभंग आहे ना, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे. मग जर जिथे परब्रह्म स्वरूप असणारे हरिहर हे दोन्ही एकच आहेत, तिथे त्यांचे अनुयायी, त्यांचे संप्रदाय शैव आणि वैष्णव हेही एकच तर असणार. एका समान तेजाचे ते दोन अंश आहेत. शैव वैष्णव हे दोन्ही एकच आहेत, हेही पांडुरंगाची मूर्ती आपल्याला सांगते आहे. पांडुरंगाची महापूजा बघताना त्याचं हे सुंदर असं रूप डोळे भरून पाहता येतं. पंढरपूरचं वर्णन आणि विठोबाचं वर्णन हे संतांनी आपल्या अभंग रचनेचं साध्य एक ध्येय समजलं आहे. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अभंगांच्या रचनेमधून विटेवरच्या सावळ्या शिळेतून चैतन्याचे मळे उमलले आणि त्याच्या सुगंधानं मराठी मनाचे गाभारे दरवळून निघाले. महाराष्ट्राच्या भागवत धर्माला ज्ञानदेवांनी आत्मतत्व, श्रुती, गुरु, संत आणि श्रोते या सर्वांना माऊली रूपात पाहिलं. चराचर विश्व जिच्यानं भरलं आहे अशा विठाई माऊलीला आपल्या डोळ्यामध्ये संतांनी साठवून ठेवलं आणि त्यांच्या शब्दांमधून त्याचं रूप सतत आविष्कृत होत राहिलं. ते हे सहज सुंदर रूप आहे. ज्ञानोबा माऊली त्यालाच विचारतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे? आणि पाठोपाठ उत्तरही तेच देतात, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तत्वरूपानं निर्गुण असणारा पण दर्शन रूपानं सगुण असणारा हा पांडुरंग. म्हणून माऊली म्हणतात, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. पण त्याच्या सगुण रूपावरच्या प्रेमापोटी त्याला सजवणं, अलंकृत करणं, त्याचं कोड कौतुक करणं हे सगळे आपण भाविक लोक करत असतो. त्यामध्ये आपल्याला परमोच्च आनंद मिळत असतो. म्हणजे एकीकडे सगुण रूपामध्ये भक्ती करणारा भाविक परमेश्वराला अत्युच्च कोटीवरती मानतो आणि त्याच वेळेला तोच भाविक, तोच भक्त त्या परमेश्वराला आपल्या अगदी कुटुंबातला सदस्य असल्यासारखं मानतो आणि त्याचे अत्यंत प्रेमानं कोड कौतुक, सर्व प्रकारचे लाड पुरवतो. असं हे सगुण रूपातल्या भक्तीचं हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे खरं पाहता ज्यानं धनधान्य समृद्धी आपल्याला दिली, जो आपल्याला अन्न वस्त्र निवाऱ्यासह अनेक गरजा अनंत हस्ते पुरवून आपल्याला समाधानी सुखी ठेवत असतो, त्याला बोटभर कपडे देणारे, वस्त्राने अलंकृत करणारे आपण कोण? पण तरी त्यामागचा भाव जो आहे, त्यामागची भक्ती जी आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. आणि ह्या लेकुरवाळ्या विठुरायाला ती भक्ती अगदी मनोमन समजते.
स्थूलही तोच आहे, सूक्ष्मही तोच आहे, दृश्यही तोच आहे, अदृश्यही तोच आहे, व्यक्त अव्यक्त सर्व काही तोच आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून संतांनी पांडुरंगाला पाहिलं, अनुभवलं आणि त्याच्या दर्शनानं स्वतःच्या जीवनाची सार्थकताही अनुभवली. आदी अंती सर्वत्र गुण निर्गुण, गुणासी अगुण भासती ना. कैसे झाले अरूपी गुणी गुणवृत्ती, सगुण पाहता अंतरने मती. भक्तीची प्रेरणा, तत्वाची आस्थापना, उपासनेची साधना यातून संतांनी त्याला पाहिलं आणि आपल्या जीवनाची सार्थकता षोडशोपचारांमधली स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत हे उपचार आपले करून झालेले आहेत. पांडुरंगाच्या महापूजेमध्ये आता आपण पाहतो आहोत की अतिशय दंग होऊन हे वारकरी दाम्पत्य आणि मुख्यमंत्री सपत्नीक ही पूजा करत आहेत. आता आपण चंदन समर्पित करतो आहोत परमेश्वराला. चंदनाचा टिळा आता पांडुरंगाला लावला जातो आहे. त्यानंतर त्याच्यावर बुक्क्याचाही टिळा लावला जाईल. चंदन स्वतः गंधित असतं आणि संपूर्ण विश्वालाही ते सुगंधित करतं. चंदनाचं एक वैशिष्ट्य वेगळं असं सांगता येईल की चंदनाच्या पायथ्याशी खरं पाहता विषारी नागांचे विळखे असतात, पण चंदनातून जो सुगंध येतो, जगासाठी झिजून त्याच्यातून जो सुगंध येतो तो मात्र जगावेगळा, अलौकिक असतो. त्याच्यातून सगळ्या जगाला वेगळीच अनुभूती मिळते. असं चंदन पांडुरंगाला जेव्हा भाविक अर्पण करतात तेव्हा त्याच्यामागे कुठेतरी ही देखील भावना असावी की माझ्या संसाराच्या तापामध्ये मला जे काही विषारी विळखे, कामक्रोधाचे विषारी विळख्यांमध्ये माझा जीव अडकलेला आहे, त्याच्यातूनही बाहेर पडून मी माझ्या आत्मिकतेचा सुगंध माझ्या दरवळ जगाला दिला पाहिजे. यासाठी चंदन जे स्वतः गंधित असतं आणि संपूर्ण विश्वाला सुगंधित करतं, त्या सुगंधाचं, सज्जनतेचं प्रतीक असणारं असं ते चंदन आपण पांडुरंगाला त्याचा टिळा लावतो आहोत. वारकऱ्यांच्या कपाळी असतं ते गोपी चंदनाचं टिळा असतो. भगवंतावर निरतिशय प्रेम करणाऱ्या गोपींनी भगवंताच्या देहोत्सर्गानंतर स्वतःचा देह समर्पित केला, त्यापासून जे बनलं ते गोपीचंदन. त्याचा टिळा वारकरी आपल्या भाळावर लावतात. पांडुरंगाला आपण चंदनाचा टिळा लावतो. चंदनाच्या टिळ्यानंतर आता त्यावर बुक्क्याचाही तिलक लावला जाणार आहे. हा चंदनाचा जो टिळा आहे पांडुरंगाच्या कपाळीचा, तो चिन्मय टिळक आहे. तो चिन्मयाचं प्रतीक आहे. सच्चित आणि आनंद ह्याच्याने जो भरून गेलेला पांडुरंग आहे त्याला आपण गंधानं गंधित करून गंधयुक्त केलेलं आहे. त्याच्यावरती त्याचं अत्यंत प्रिय असं तुळशीपत्रही लावलेलं आपल्याला दिसतं आहे. तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असंही म्हणतात. अर्थातच ती पांडुरंगालाही तुळस अत्यंत प्रिय आहे, कारण पांडुरंग आणि विष्णू, पांडुरंग आणि कृष्ण हे मुळी दोन वेगवेगळे नाहीतच. गोपवेशातला कृष्ण काय, मुरलीधर कृष्ण काय, आणि इथे पंढरीमध्ये भक्तांसाठी वत्सल रूपामध्ये येऊन राहिलेला पांडुरंग काय, हा एकच परमेश्वर आहे. पांडुरंगाला आता अलंकृत केलं जात आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ तर आहेच. स्वयंभू मूर्तीच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. वैजयंती माळेचं वैशिष्ट्य असं सांगतात की कृष्णावतारामध्ये असताना, महाभारताचं युद्ध चालू असताना अर्जुनावरती येत असलेला शस्त्राचा प्रहार कृष्णानं मध्ये येऊन आपल्या छातीवर झेलला आणि त्याच्यावरती प्रहार होण्याऐवजी ती मात्र झाली वैजयंतीची माळ. ती वैजयंतीची माळ विठ्ठल रूपामध्ये सुद्धा इथे पांडुरंगाच्या छातीवरती रुळते
आणि सगळ्या भक्तांना तो त्यांच्यासाठी कसा पाठीराखा आहे, त्यांचा संरक्षण करता आहे याची जाणीव करून देतो. विठोबाला अतिशय प्रिय अशी तुळशीची माळ आता तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेचे रूप. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. अशा या तुळशीहाराने आता पांडुरंगाला अलंकृत केला आहे. पुष्पहारही त्याला घालण्यात आलेला आहे. षोडशोपचारांमधला गंधानंतरचा पुढचा उपचार आहे पुष्प. पांडुरंगाच्या मुकुटालाही पुष्पां अलंकृत करण्यात आलेला आहे. देव निराळा आणि मी निराळा असं मानतो तो विभक्त, जो असं मानत नाही तो भक्त. पांडुरंगाला आता आपण आरसा दाखवतो आहोत. खरं म्हणजे साऱ्या विश्वामध्ये ज्याचं प्रतिबिंब पडलं आहे अशा त्याला आरसा दाखवायचा, हे किती विलोभनीय आहे. स्वतः कसा दिसतोय हे त्या आरशात पाहावं आणि आरशात पाहून सबंध जगाला विश्वरूपाचं दर्शन घडवावं. हरी आता धूपानं परमेश्वराची पूजा केली जात आहे. दीपारती ओवाळली जात आहे. परमेश्वराला दीपारती दाखवायची म्हणजे खरं तर ज्योतीनं तेजाची आरती करून झाली. आता आपण नैवेद्य दाखवतो आहोत पांडुरंगाला. अत्यंत आरोग्यमयी असा फळांचा सुकामेव्याचा असा आहार पांडुरंगाला दाखवत आहोत. आपल्याकडे जे सर्वात उत्तम आहे, सर्वात उच्च कोटीचं आहे, सर्वश्रेष्ठ आहे, त्याचा नैवेद्य पांडुरंगाला दाखवायचा. फलाहाराचा नैवेद्य आपण दाखवतो आहोत. आरोग्यपूर्ण संपन्न अशा समाजाच्या निर्मितीसाठी त्यांना आपल्याला फळांचं दान द्यावं अशी कुठेतरी सुप्त प्रार्थनाही आपण करतो. ह्या सगळ्या उपचारांमधून दीपाने आरती करताना ज्योतीनं तेजाची आरती केल्याची भावना आपल्या मनामध्ये दाटते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.